जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र हो. आज खूप आनंद वाटतोय. असं म्हणतात ना, याचीसाठी केला होता अट्टहास. वाटूरच्या भूमीमधून संशोधित झालेला जलतारा प्रकल्प मंठा परतूर जालना तालुक्याला पाणीदार केलं. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचला. एक जल आंदोलन बनलं आणि बघता बघता हा प्रकल्प भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचं मूळ गाव पहाडपूर, तालुका रायरंगपूर, जिल्हा मयूरभंज, ओडिसामध्ये पोहोचलेला आहे. या ठिकाणी आम्ही सगळ्या टीमसहित 4 दिवसापासून आलो आहे. प्रबोधनाचे कार्यक्रम झालेत. गावकऱ्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आज तो क्षण आला. परमपूज्य गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून, आमचे मित्र मनू निंबोधरी यांच्या सहकार्यातून, जलतारा सेव्ह ग्राउंडवॉटरच्या माध्यमातून, जलशक्ती मंत्री माननीय CR पाटील सरांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनानं आज आम्ही पहाडपूरमध्ये द्रौपदीजी मुर्मूजींच्या गावी जलतारा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू केलेला आहे. तुम्ही पाहत असताल माझ्या पाठीमागं आत्ता एक जलताराचा शोष खड्डा तयार झालेला आहे आणि खूप सुंदर हा पहाडी भाग आहे. प्रचंड पाऊस पडतो, पाणी वाहून जातं. भातशेती करणारे शेतकरी आहेत, पण हंगामी शेतकरी आहेत. रब्बीमध्ये पाणी अवेलेबल नसल्यामुळं या शेती रिकाम्या आहेत आणि म्हणून आपण जलतारा प्रकल्प या गावात करून जवळपास 400 ते 500 शोष खड्ड्यांचं नियोजन या गावामध्ये आपलं आहे. उद्यापासून दगडं भरायला सुरुवात होईल आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं पहाडपूरमध्ये जलतारा प्रकल्प साकारून इथल्या बाजूचाच उपरबेडा त्या ठिकाणी पण करतोय आणि रायरंगपूर तालुक्यामध्ये नवजोडा या ठिकाणी पण आपण जलतारा प्रकल्प करतोय. ओडिसातलं हे मॉडेल तयार होतंय. तर शेतकरी मित्र हो, खूप आनंद वाटतोय. म्हणून एकच आव्हान आज करतो की शेतकऱ्याला 12 महिने बागायतदार व्हायचं असेल, आर्थिक समृद्ध व्हायचं असेल, उत्पन्न वाढवायचं असेल तर शेतीला लागणाऱ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं साधन आहे आणि जलतारा हा म्हणजे शाश्वत पाणी देणारा, भूगर्भातली पाणी पातळी वाढवणारा, अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा करणारा, कायमस्वरूपी ओलावा टिकून उत्पन्न वाढवणारा, जीवजंतूंना जगवणारा, एक नैसर्गिक शाश्वत जलसाठा आणि भूजल पातळी वाढवणारा प्रकल्प हा शेतकऱ्यांचा विश्वास बनतोय. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा, प्रोत्साहन द्या. धन्यवाद. जय गुरुदेव.